हॅलो फ्रेंड्स, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या तिसऱ्या लेसनचा एक्सरसाइज आज आपण पाहूया. तर बघा, क्वेश्चन 1 आहे, राईट द करेक्ट वर्ड इन द ब्लँक. म्हणजे आपल्याला रिकाम्या जागी योग्य शब्द लिहायचा आहे. द ऑब्जेक्ट दॅट स्पार्कल इन द स्काय आर कॉल्ड डॅश. तर ऑप्शन आहेत प्लॅनेट्स, स्टार्स, कमेट्स अँड डॉर्फ प्लॅनेट्स. बघा, ज्या ताऱ्या ज्या वस्तू लुकलुकतात त्यांना काय म्हणतात? तर मित्रांनो, याचं उत्तर काय असेल? आपण लेसन शिकलोय आणि आन्सर सुद्धा आपण पुस्तकातून शोधायचे, कोणताही गाईड वगैरे वापरायचं नाही. तर बघा, पुस्तकात त्याचं उत्तर कुठं आहे सांगतो तुम्हाला. बघा, पहिल्याच पानावर आहे. बघा, द स्मॉल ऑब्जेक्ट्स दॅट स्पार्कल इन द स्काय आर कॉल्ड स्टार्स. ज्या वस्तू लुकलुकतात, चमचमतात, त्याला काय म्हणायचं? स्टार्स म्हणायचं. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्या पुस्तकातच आहे मित्रांनो. ओके, मग ह्याचं उत्तर काय असणार आहे मित्रांनो? स्टार्स. पुढे, डॅश इज द क्लोजेस्ट प्लॅनेट टू द सन इन द सोलर सिस्टीम. आपल्या सूर्यमालेमध्ये सूर्याला सगळ्यात जवळचा प्लॅनेट म्हणजे ग्रह कोणता आहे? ऑप्शन आहेत मर्क्युरी, व्हीनस, सॅटर्न, मार्स. तर याचा आन्सर कुठं आहे? बघा, मर्क्युरी मध्ये जाऊया. बघा, आता मर्क्युरी काय आहे? द क्लोजेस्ट प्लॅनेट टू द सन. सूर्याला सगळ्यात जवळचा ग्रह कोणता आहे? मर्क्युरी. मग त्याचं उत्तर, सगळे उत्तर पुस्तकात असतात, आपण उगीच गाईड बघत बसतो, है की नाही? मर्क्युरी. आता पुढे, द अर्थ कम्प्लीट्स वन स्पिन अराउंड इट सेल्फ इन वन डे विच इज कॉल्ड डॅश मोशन. म्हणजे पृथ्वी स्वतःभोवती एक फेरी एका दिवसात पूर्ण करते, त्या मोशनला, त्या गतीला काय म्हणायचं? तर त्याचं उत्तर काय आहे? बघा, इथं ऑप्शन्स आहेत अॅन्युअल, वीकली, डायर्नल आणि मंथली. तर त्याचं ऑप्शन काय? बघा, त्याचं उत्तर काय? बघा, द टाइम इट टेक्स फॉर द अर्थ टू कम्प्लीट वन रोटेशन अराउंड इट सेल्फ इज कॉल्ड डिअर्नल मोशन. आहे का? स्वतःभोवती एक राऊंड पूर्ण करण्यासाठी तिला जी मोशन आहे तिची तिला डिअर्नल मोशन म्हणतात. ओके, तर पुढे बघा, हे आहे त्याचं उत्तर. डेली चेंजिंग शेप ऑफ द मून इज कॉल्ड. म्हणजे चंद्राचा शेप दररोज बदलत असतो, त्याला काय म्हणायचं? तर मित्रांनो, त्याचं उत्तर बघा, इथं आहे, शिकलोय आपण. इथं असेल बघा. हा, बघा, द शेप ऑफ द मून appears to change every day. Such changing shape of the illuminated part of the moon are called phases of the moon. त्याला phases of the moon म्हणायचं किंवा चंद्रकला असं म्हणायचं. ओके, सगळे आन्सर्स आपले इथं जवळच आहेत आपल्या, आपण उगेच कुठेतरी शोधतोय. बघा, फेजेस ऑफ द मून. तर पुढे पाहूया. बघा, राईट द आन्सर्स इन वन सेंटेन्स. बघा, एका सेंटेन्स मध्ये आन्सर लिहायचे आपल्याला. विच इज द सॅटेलाइट ऑफ द अर्थ. अर्थचा सॅटेलाइट कोणता आहे? मग आपण त्याचा आन्सर लिहू शकतो, मून इज द सॅटेलाइट ऑफ द अर्थ. कोणता आहे? मून इज द सॅटेलाइट ऑफ द अर्थ. आपण पाहूया. बघा, मून इज द सॅटेलाइट ऑफ द अर्थ. बघा, बघा इथं, द मून विच रिव्हॉल्व्स अराउंड द अर्थ इज अ सॅटेलाइट ऑफ द अर्थ. आपण काय लिहायचं? मून इज द सॅटेलाइट ऑफ द अर्थ. हे बघायचं उत्तर आहे, विच रिव्हॉल्व्स अराउंड द सन इज अ सॅटेलाइट ऑफ द अर्थ. तर पुढे बघा, खूप सोपं आहे आणि छान तुमचे एक्सरसाइजेस आहेत. व्हॉट आर कमेट्स. कमेट्स म्हणजे काय? धूमकेतू म्हणजे काय? तर त्याचं उत्तर बघा, इथं आहे. बघा, सेलेस्टियल ऑब्जेक्ट्स मेड ऑफ आईस, डस्ट अँड रॉक दॅट ऑर्बिट द सन आर कॉल्ड कमेट्स. इथून इथपर्यंत त्याचं उत्तर आहे. बघा, इथून इथपर्यंत. ओके, तर तुम्ही त्याचं उत्तर आपल्या वहीत लिहायचं. पुढे, व्हॉट आर द फेजेस ऑफ द मून. चंद्रकला म्हणजे काय? तर बघा, फेजेस ऑफ द मून इथंच आहे. बघा, मग अशीच आपण पाहिले. बघा, बघा, चेंजिंग शेप्स इथून इथपर्यंत लिहायचं. Changing shapes of the moon, illuminated part of the moon are called phases of the moon.
इथून इथपर्यंत लिहायचं त्याचं उत्तर, चेंजिंग शेप्स पासून इथपर्यंत. ओके, तर पुढे पाहूया. राईट द, बघा पुढचा क्वेश्चन काय, राईट शॉर्ट आन्सर्स. राईट द डिफरन्सेस बिटवीन, राईट द डिफरन्स बिटवीन प्लॅनेट्स अँड स्टार्स. आता डिफरन्स लिहिताना कसं लिहायचं तुम्हाला सांगतो मी. आपली जो हे असते का नोटबुक, त्याच्यात 2 भाग करायचे. काय करायचे, स्केलच्या साह्याने त्याचे 2 भाग करायचे. तर बघा आपण लिहूया, इकडे लिहूया, या बाजूला लिहूया स्टार्स आणि या बाजूला लिहूया प्लॅनेट्स. आता त्यातला डिफरन्स आपल्याला लिहायचा आहे मित्रांनो. आता काय डिफरन्स आहे त्याच्यामध्ये, पहिला डिफरन्स आहे बघा, स्टार्स हॅव देअर ओन लाईट. बरोबर का, स्टार्सला त्यांचा स्वतःचा प्रकाश असतो. इकडे काय लिहिणार आपण, प्लॅनेट्स डू नॉट हॅव देअर ओन लाईट. ओके, तर पुढे दुसरा डिफरन्स, स्टार्स स्पार्कल. आणि इकडे काय लिहिणार मग, प्लॅनेट्स डू नॉट स्पार्कल. तर अशा पद्धतीने हे 2 डिफरन्स आपण लिहायचेत. ओके, आता पुढे बघा पुढचा क्वेश्चन. राईट द नेम्स ऑफ एनी 2 इनर प्लॅनेट्स इन द सोलर सिस्टीम. सोलर सिस्टीम मधल्या कोणत्याही 2 इनर प्लॅनेटची नावं लिहायची. तर इनर प्लॅनेट कोणते आहेत मित्रांनो, बघा इनर प्लॅनेट्स म्हणजे काय, बघा इथं दिले, ऍस्टेरॉइड बेल्टच्या आणि सनच्या मधले जे प्लॅनेट आहेत त्याला काय म्हणायचं, इनर प्लॅनेट्स म्हणायचं. मग कोणते आहेत इनर प्लॅनेट्स, मर्क्युरी, व्हीनस, अर्थ आणि मार्स. ही 4 नावं आहेत, 4 पैकी 2 कोणतीही लिहू शकता. हे इनर प्लॅनेट्स आहेत. आणि आउटर प्लॅनेट पण शिकलो होतो आपण, पण आउटर प्लॅनेटची काही गरज नाही, हे इनर प्लॅनेट्स आहेत, मर्क्युरी पासून मार्स पर्यंत. ओके, हे त्याचं आन्सर आहे. आता पुढे बघा, राईट वाय द फेजेस ऑफ द मून चेंज एव्हरी डे. मूनच्या ज्या फेजेस आहेत ते दररोज का बदलतात.